पुस्तक बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास प्रकरण 7 भेद निर्मिती बहुजनांचा गैरवापर ह्या भटक्या रानटी आक्रमक असभ्य ब्राह्मण टोळ्या भटकत भटकत भारतात घुसल्या. सोबत अग्नी होताच भारतातील मानवी जीवन अत्यंत विकसित झालेले होते. पशुपालन व्यवस्था विकसित झाली होती. गाय हे भारतीय संस्कृतीत दूध देणारे अत्यंत उपयुक्त पशुधन होते. भारतात गायी पाळण्याची पद्धत होती. एकत्रित अशा गायी पाहून आर्यांना आनंद झाला. त्यांनी आक्रमण करून गायी पळवण्यास सुरुवात केली. मांस भक्षण करण्यासाठी ब्राह्मण तरुण गायी कालवडी मारत असत. गायींचे मांस हाच ब्राह्मणांचा प्रमुख आहार होता. याउलट भारतीयांना गायी पाळण्याची आवड होती. भारतीयांना मांस खाणे आवडत असेल तरी ते गाय खाण्याचे टाळत असत. ब्राह्मणांना विनासायास भारतीयांवर आक्रमण करून शेकडो गायी मिळू लागल्यामुळे त्यावर दररोज यज्ञ पेटवून गायींची बळी द्यायला सुरुवात केली. त्यामुळेच आजही कट्टर कर्मठ ब्राह्मण यांच्या कोणतेही धार्मिक विधी करताना कणकेची ओल्या पिठाची गाय तयार करतात. तिला सुरीने कापतात, मारतात व नंतर अग्नीत भाजतात. आता जिवंत गाय कापणे ब्राह्मणांना शक्य नाही. त्यामुळेच ब्राह्मण समाज प्रतिकारात्मक स्वरूपात गव्हाच्या पिठाच्या कणकेची गाय तयार करून मारतात. एवढे असूनही ब्राह्मण गायी कापण्यासाठी मुसलमानांना दोष देऊन बहुजन समाजास भडकावत असतो. स्वतः गायी खातात. परदेशात स्थायिक झालेले ब्राह्मण रोजच गायीचे मांस खातात. हे सत्य आहे. कुमार केतकरने हेच सत्य परभणीच्या ब्राह्मण महाअधिवेशनात मांडले होते. ह्याच ब्राह्मणांनी वेद निर्मिती करून वैदिक धर्माची स्थापना केली. ब्राह्मण धर्म, वैदिक धर्म, धर्मग्रंथ, वेद म्हणजे भेद. याच वैदिक धर्माचे नामकरण पुढे सनातन धर्म, ब्राह्मण धर्म, हिंदू धर्म असे झाले. हिंदू हा शब्द फारसी आहे. थोडक्यात परकीय आहे. 8व्या शतकात मुसलमानांनी आक्रमणाने हरलेल्या भारतीयांना उद्देशून हा शब्द वापरला. हिंदू म्हणजे मुसलमानी आक्रमकांनी हरवलेला समूह. वैदिक समाज म्हणजे देव समाज मुसलमान समाजाशी लढू शकत नव्हता. त्यामुळे वैदिकांनी स्वतःला हिंदू म्हणायला सुरुवात केली. थोडक्यात सनातनी कर्मठ वैदिक ब्राह्मणांनी स्वार्थासाठी शूद्रास सोबत घेऊन मुसलमानाविरुद्ध लढण्यास तयार केले. ब्राह्मणांचे तत्वज्ञान अत्यंत नीच व स्वार्थाचे असते. बामण नेहमी साम, दाम, दंड, भेद, काम ह्या तत्वांचाच वापर करतात. त्यामुळे बामण डावपेच बदलतात पण वर्ण वर्चस्वाचे अहंकारी मूळ तत्व कधी सोडत नाही. त्यामुळे मुसलमानासोबत मूठभर कर्मठ वैदिक ब्राह्मण युद्धात टिकू शकत नाहीत याची खात्री होताच बामणाने मूळ निवासी बहुजन समाजासोबत ओबीसी ओरिजिनल भारतीय कम्युनिटी सोबत करार केला.